जाणून बुजून हिंसक पाप कृत्य करताना लाज वाटली पाहिजे। केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी इतर निष्पाप जीवाचे प्राण घेऊ इच्छिणाऱ्या क्रौर्य वृत्तीची लाज वाटली पाहिजे। ते आपण इतके क्रूर कसे? श्रेष्ठ आत्मस्वरूपाचा विसर पडल्यावर त्या राक्षसाला मग अधपतनाची सुद्धा पातळी किती खालावली आहे हे कळत नाही। रस्त्याने किती अपुरे कपड्यामध्ये लोक फिरतात, लाज वाटत नाही त्यांना। भविष्यात होणाऱ्या दुर्दैवी लज्जास्पद दुर्दशेची त्याला लाजही वाटत नाही। प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबावा आणि शेअर करावे। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्रीमद सद्गुरुचरणारविंदाभ्यां नमः। बालाघाट चॅनलवर चालू केलेला हा उपक्रम आणि या माध्यमाने आपलं शरीर आपण निरोगी कसं सांभाळायचं, त्याची देखभाल कशी करायचं, देह संवर्धन आणि विज्ञान याविषयीचं संपूर्ण तंत्रज्ञान, शास्त्रज्ञान आणि वैज्ञानिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान सादर होत आहे। यापैकी आपण 3 प्रकरणं संपवलेली आहेत आणि या 4थ्या प्रकरणाचा हा 5वा भाग आपण या ठिकाणी आपल्या समोर सादर करत आहोत। या 4थ्या प्रकरणामध्ये आपण आपल्या शरीराची निरोगी व्यवस्थापन करण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे, म्हणजे मनाला निरोगी ठेवण्याची कुशलता आणि शरीराला पण स्वस्थ निरोगी ठेवण्याची जी व्यवस्था अनादी ऋषी मुनींनी केलेल्या अभ्यासाच्या अनुषंगानं पतंजली योगमुनी आहेत किंवा हठयोग रचयिते ऋषी मुनी आहेत किंवा गोरख संहिता आहे, या सगळ्या आध्यात्मिक ऐतिहासिक शास्त्राद्वारे आपल्यापर्यंत पोहोचलेलं हे जे ज्ञान आहे याचं संपूर्ण संकलन युट्यूबच्या माध्यमाने मी आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे। या अष्टांग योग साधनेच्या पहिल्या अंगाचा आपण विचार करत आहोत। यामध्ये अष्टांग योगाचा अत्यंत महत्वाचा आरंभिक यम अंगाच्या पहिल्या भागाचं म्हणजे मुख्य 5 दशेचे 5 शब्द आहेत। या 5 शब्दाच्या अनुषंगानं आपण त्यांचं संपूर्ण विवरण अभ्यासलेलं आहे। त्यामध्ये अहिंसा हा शब्द आपण म्हणजे भाग 4-2 मध्ये पाहिलेला आहे। त्यानंतर सत्यम आणि अस्तेय हा भाग 4-3 या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता। अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य हा भाग 4-4 या व्हिडिओ मध्ये आपण समजू शकतो। जे अतिरिक्त यमाचे 7 शब्द आहेत, या 7 शब्दाच्या अनुषंगानं प्रबोधित होणारा जो अर्थ आहे तो या ठिकाणी आपण संक्षेपाने पाहणार आहोत। कारण या 7 शब्दाचा उल्लेख भगवंतांनी उद्धवाला ज्ञान देताना श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाचं एकनाथ महाराजांनी टीका केली, त्याला एकनाथ भागवत म्हणतात आणि त्या एकनाथी भागवतामध्ये या श्लोकाचा उल्लेख आहे आणि त्यामध्ये येणाऱ्या 12 यमाचा उल्लेख आहे। तो श्लोक असा आहे, अहिंसा सत्यमस्तेयम असंगोर्हीर संचय आस्तिक्यम ब्रह्मचर्यंच मौनम स्थैर्य क्षमा भयम। यामध्ये प्रमुख 5 यम आहेत, अहिंसा, सत्यम, अस्तेयम, असंचय आणि ब्रह्मचर्य। या 5 यमाच्या नंतर 6वा असंगो, 7वा री, 8वा अस्तिक्यम, 9वा मौनम, 10वा शब्द स्थैर्यम, 11वा क्षम आणि 12वा अभयम। या अतिरिक्त 7 शब्दाचा उल्लेख एकनाथी भागवत मध्ये केला गेलेला आहे। त्याच्या अनुषंगानं काय भावभावना आपल्या समोर प्रगट होते ते आपण या ठिकाणी पाहू। हा 6वा शब्द म्हणजे असंग, याविषयी पतंजली योग सूत्रामध्ये सांगितलेल्या अपरिग्रह शब्दामध्ये समाविष्ट झालेला आहे। कारण असंग आणि अपरिग्रह हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत। तसेच असंचय आणि अपरिग्रह या 2 शब्दात काय फरक आहे हेही आपण पाहिलेलं आहे। कारण संचय म्हणजे शेवटी निर्जीव जड वस्तूचा साठा जमवाजमव संग्रह करणे आणि सजीव जीवात्म्याची संगत घडणे, म्हणजे नातेसंबंधांनी म्हणा किंवा अन्य संबंधांनी सुद्धा जीवाशी संगत घडते। म्हणजे म्हणून निर्जीव वस्तूची प्राप्ती होते तेव्हा ती वस्तू मिळते असं म्हटलं जातं आणि जेव्हा जीव संगतीला येतो तेव्हा तो जीवाशी भेटतो असं बोललं जातं। म्हणजे जीवासह भेट होणे आणि जीवाशी वस्तू मिळणे। म्हणून या ठिकाणी पतंजली योग सूत्र 2.39 सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की अपरिग्रह स्थैर्य जन्मकथांता संबोध। म्हणजे या ठिकाणी अपरिग्रह हा शब्द जो आहे तो असंचय, असंग आणि अकिंचनता अशा अर्थाने येतो। जर मनात अवतीभोवतीच्या चराचर परिस्थितीत उद्भवलेल्या अदृश्य बंधनातून अलिप्तपणा, स्थिर
झाला तरच असंग भावना दृढ होते आणि आत्मांशाने भूतकाळात किती वेळा आणि कोणकोणत्या शरीरात जन्म घेतला याची कथाही समजते. त्यासाठी तो एवढा परिपक्व अपरिग्रह असला पाहिजे, त्यामध्ये स्थिरता असली पाहिजे, धैर्य असलं पाहिजे. म्हणून जन्मजन्मांतराच्या कथेचा आणि भोगलेल्या व्यथेचा इतिहास त्या जीवाला ज्ञात होतो, म्हणजे संबोध होतो त्याला. म्हणजे परिग्रहम शब्दात परि शब्दार्थ आजूबाजूच्या परिसरामध्ये जो अवतीभोवती दृश्याचा देखावा आणि सृष्टीचा संपूर्ण पसारा या दृश्याचा आनंद घेण्यासाठी भौतिक संपत्ती जमा करण्याची प्रवृत्ती. ग्रहम म्हणजे अहम प्रेरित आसक्ती बंधनात अडकलेला जीव. ग्रह म्हणजे मनावर अधिभारित झालेला भावना आहे. हे आपण मागच्या भागात पाहिलेलं आहे. अपरिग्रह भावनेचा उल्लेख करताना संत ज्ञानदेव म्हणतात, देहादी परिग्रही संन्यासू करुनिया जिही जीव माझ्या ठाई वृत्तिकू केला. पंचकोशीय स्थूल देहादिक वर्तमान शरीराचा संग सहवास दुर्लक्षित करून जो अनादी सूक्ष्म निसंग मनाला परिवर्तित करून केवळ दिव्य अवस्थेत स्थिर करतो, मग तो सहज अपरिग्रही म्हणजे असंग होतो, असं ज्ञानेश्वर मानतात. की जो परमात्मा स्थितीमध्ये स्थिर होतो, एकच वृत्ती बाळगतो. वृत्त्या अनेक आहेत, आवृत्त्या अनेक आहेत, पण या सगळ्या आवृत्त्याचा त्याग करून केवळ एकच वृत्ती परमात्मा चरणाशी स्थिर करून आणि संपूर्ण देहादी वस्तुस्थितीचा संन्यास केला तरच अपरिग्रह सिद्ध होतो. परिग्रहावरी उदासूया परी उकिता जैसा बिढारी पैसविला असे. येथे ना घराविषयी प्रेम, ना पत्नीची लालसा, ना पैशाचा लोभ, ना पुत्र प्रेम, या सर्वांविषयी जेव्हा तो उदास होतो आणि असा उदास होतो की उखिता म्हणजे माशी एखाद्या अग्नीवर बसण्याची कधीच इच्छा मनात ठेवत, बिढारी बैसविला तरी तो तिथं बसू शकत नाही. तसं माशी कधीच जसं अग्नीच्या निखाऱ्यावर बसू शकत नाही, तसा मनुष्याचा मन अशा ग्रह आदी दारा वस्तूवर बसू शकत नाही. दारा ग्रह पुत्री नाही जया मैत्री, ही विसंगती आणि संग वृत्ती विषयी उदास झाला पाहिजे, तरच त्याचा संग कमी होतो. संग पूर्ण टाळता येत नाही, संग शून्य होत नाही, पण कमी करता येतो. म्हणून जसं जसं संग कमी होईल तसा प्रभाव सुद्धा कमी होतो. म्हणजे संग शब्दाचा अर्थ आहे सम म्हणजे एक साथ, मिळून, सहवास, आणि गम म्हणजे गम, चालणे, जगणे, जाणे म्हणजे प्रवास करणे, एकत्रित प्रवास करणे, कौटुंबिक प्रवास, मैत्रमैत्रिणीमध्ये प्रवास, ओळखी पाळखींचा प्रवास. असंगती म्हणजे इतर कोणत्याही जीवाशी तर संग संबंध नसणे, पूर्णपणे अलिप्त निराधार जीवन जगणे. पूर्ण मुक्तीसाठी अपरिग्रह असंगत गुण आवश्यक आहे, कारण द्वैतवादी प्रकृतीत संग सहवासाशिवाय जीवन जगणे फार कठीण. माणसाला एकट्याला 1 तास 2 तास 3 तास राहा म्हणलं तर शक्य आहे का? नाही शक्य. झोपला तरच तो एकटा होऊ शकतो, जागा असताना एकटा राहू शकत नाही, फार कठीण होतं. स्थूल भौतिक सृष्टीच्या उद्भवाचे बुनियादी प्रमुख वैशिष्ट्य म्हणजेच संघ आहे, संच आहे, संघटन आहे. आणि संघटन घडणे हेच भौतिक स्थूल सृष्टीचं बुनियादी ढाचा आहे. आणि इथं संघाभावी राहूच शकत नाही. भौतिक दृश्यरूप स्थूल सृष्टी रचना तात्पुरती एक महासंघटन आहे. एकापेक्षा 2, 2पेक्षा 3 चांगलं म्हटलं जातं. असे असंख्य संयोग संघटित होतात आणि कालांतराने विघटित सुद्धा होतात. अर्थात जो संघिक संघ संचामध्ये आलेला आहे त्याचं विघटनही होतं, त्याचा संयोग झालाय त्याचा वियोगही होतो. म्हणून आद्य शिव परमात्मा जो आहे तो असंग आहे, एकटा, तो कधी कुणाच्या संगतीला जात नाही. परंतु 2 विभक्त आत्मलिंगाच्या संगतीने या ठिकाणी शक्तीचा संचार होतो. कारण जोपर्यंत दोघांच्या संगतीचा सहवास घडत नाही, घर्षण घडत नाही, तोपर्यंत शक्तीचा उद्भवच होऊ शकत नाही. अगदी सूक्ष्म ते सूक्ष्म 2 न्यूट्रॉन किंवा 3 क्वार्क या तिघांचा संच म्हणजे न्यूट्रॉन, आणि न्यूट्रॉनचे घर्षण म्हणजेच प्रोटॉनची उत्पत्ती, आणि प्रोटॉनची उत्पत्ती म्हणजेच शक्ती संचार, आणि शक्ती संचाराचा उद्भव जो आहे तो या ठिकाणी संगतीशिवाय घडूच शकत नाही. आणि म्हणून सृष्टीत शिव आणि शक्तीचा तांडव या ठिकाणी उद्भवतो, आणि मग त्यातून हे सारं जगत वैभव संघटित होऊन आपोआप निर्माण होते. शारीरिक स्थूल असंगती होणे असंभव असते. शारीरिक दृष्टीनं भौतिक जगतामध्ये एकमेकाच्या संगतीशिवाय माणूस जगू शकत नाही किंवा टिकू शकत नाही. इथं अपरिहार्य आहे संग. म्हणून केवळ मनाची असंगती किंवा आंतरिक अलिप्तता साध्य करणे अधिक महत्वाचे. स्थूल
शरीराची असंगती टाळणं होणं घडणं असंभव आहे, पण मनाची असंगती अलिप्तता हे शक्य आहे. म्हणून कारण यालाच ऋषींनी अपरिग्रहाचे वैशिष्ट्य सांगितले आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात की साधूची अपरिग्रहता, परिग्रहो नातळे चित्ता, देह गेह निसंगता, अकिंचनता त्याशी नाव. याच परिग्रहता या शब्दाला समानार्थी आणखीन एक शब्द दिलेला आहे की अकिंचनता. एक अथवा कौटुंबिक गरजामुळे मनात संपत्ती, धन, सन्मान किंवा श्रेयस, प्रेयस, प्रतिष्ठा, प्रसिद्धी कमावण्याची इच्छा न उद्भवणे म्हणजे नसणे हा साधूचा अपरिग्रह गुण आहे. परिग्रह शब्दाचा आणखीन एक समानार्थी अकिंचन शब्द या ठिकाणी या ओवीत सांगितलाय. कारण कांचन म्हणजे सोने, सुवर्ण, आणि किंचन म्हणजे काच, पटीक, अगदी छोटासा दगडाचा खडा सुद्धा सानिध्यामध्ये किंवा जवळ न बाळगणे. अकिंचन म्हणजे मौल्यवान कोणतीही एकही वस्तू जवळ न ठेवणे म्हणजेच अपरिग्रहता, म्हणजेच अकिंचनता, असंगता, असंचय. हे चारही शब्दाच्या अनुषंगानं हे समानार्थी जरी शब्द असले तरी थोडे थोडे भावार्थाने ते वेगवेगळे आहेत. परिग्रहता म्हणजे ज्याला आपण माझे माझे म्हणतो, अवतीभोवती जे काय आपलं आहे, जे माझं माझं आपण त्याला म्हणतो, परिग्रह आहे, त्याला माझं नाही म्हणणं. किंचनता म्हणजे पैसा, अडका, धन, दौलत, मौल्यवान वस्तू जे आपण तिजोरीत ठेवतो. आणि संगता म्हणजे नातेसंबंध, पत्नी, मुलं, ते कोणते नातेसंबंध आहेत, भावकी, गावकी, हे सगळे सामाजिक. आणि असंचय म्हणजे बाकीच्या सगळे घर दार, ह्याच्या सगळ्या जड वस्तू आहेत, दगड धोंडे, शेती, अडका, माल, हे सगळं जमवणं, स्थावर मालमत्ता. असता देह गेह संगती, त्याचे पोटी नाही आसक्ती, जेवी यात्रे माझी लोक येती, परी संगासक्ती त्या नाही. एकनाथ महाराज म्हणतात देह आणि गेह संगती म्हणजे काय? यात्रेमध्ये जे लोक येतात किंवा बस, रेल्वे, एरोप्लेन प्रवासामध्ये शेजारी येऊन एखादा अनोळखी मनुष्य बसतो, अंग संग संबंध ठेवण्याची भावना मनात उत्पन्न होत नाही, त्याला असंगता म्हणतात. स्फटिक ठेविला ज्या रंगावरी, त्यासारखा दिशे बाहेरी, आपण निर्विकार अंतरी, देवी जो शरीरी असंगता ते. जेव्हा रंगहीन पारदर्शक स्फटिक रंगासोबत ठेवला तर त्या रंगासारखाच तो दिसतो, परंतु रंगाचा शरीरावयवावर काहीही परिणाम होत नाही. आदर्शपणे अशी व्यक्ती जी या जगात घर, पत्नी, मुलगा किंवा संपत्तीशी संलग्न नाही, भौतिक शरीर असूनही अशा महात्म्याला असंग मानले जाते. आता आपण 7वा शब्द ह्री या शब्दाचा अर्थ म्हणजे लाज, शरम. माणसाला लाज वाटते, पण कशाची, कुठं लाजतो मनुष्य आणि का लाजतो याचा थोडा विचार व्हायला पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात की निंदे कर्मा कारणे पोटातून कंटाळणे, लौकिकी निंदे कर्मा लाजणे, ह्री म्हणणे या नाव. एकनाथ महाराज म्हणतात ह्री कशाला म्हणायचं, लाज कशाची वाटली पाहिजे, म्हणजे निंदे कर्म करण्यामध्ये माणसाला लाज वाटली पाहिजे. आणि निंदे कर्म करताना पोटातून कंटाळलं पाहिजे, म्हणजे निंदनीय कृत्य करताना माणसाला नैतिक दृष्ट्या लाज वाटली पाहिजे. यमधर्म न पाळण्याची लाज वाटली पाहिजे. 5 यम किंवा हे 12 यम मी आता सांगत आहे, हे पाळलं जाणं किती अवघड आहे हे ज्यांनी त्यांनी ते फक्त शब्द वाचून लक्षात घ्यावं. आणि हे न पाळता येणं किंवा पाळलं न जाणं याची लाज वाटली पाहिजे. आत्मानुसंधान करण्यात काही लाज वाटण्याचे कारण नाही, भगवंतावर प्रेम करण्यामध्ये लाज वाटण्याची कारण नाही. नको तिथं डान्स करण्यापेक्षा, नाचण्यापेक्षा भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचायला काहीच हरकत नाही, तिथं लाज वाटण्याची गरज नाही. वैचारिक हीन जीवन जगण्याची लाज वाटली पाहिजे. उत्तम मानवी देह प्राप्त करूनही मृत्यूनंतर जर एखाद्या किळसवाण्या प्राण्याचे देहरूप धारण करावे लागते तेव्हा त्याची लाज वाटली पाहिजे. असे अधपतन लाजीरवान आहे. जाणून बुजून हिंसक पाप कृत्य करताना लाज वाटली पाहिजे. केवळ पोटाची खळगे भरण्यासाठी इतर निष्पाप जीवाचे प्राण घेऊ इच्छिणाऱ्या क्रौर्य वृत्तीची लाज वाटली पाहिजे. ते आपण इतके क्रूर कसे? संत ज्ञानदेव वेदांचे सार कथित करणारा विचार आपल्या शब्दांनी व्यक्त करतात. जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू,
झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा, तेव्हा वस्त्र नाठवे उडायली अधोगतीची लाज नेनवे, आणि करिता ती जेन करावे वेदू म्हणे. अनादी सनातन उच्चावस्थेत अहंकारी वैचारिक भूत बुद्धीला झपाटल्याने भूलवश अपघाती अधोगतीची खरोखर लाज वाटत नाही, तेव्हा ते करू नये त्या गोष्टी करतात. ज्ञान स्वरूप आत्मा अंशत्वे विभक्त होऊन या प्रकृती क्षेत्रामध्ये प्रकटतो आणि बौद्धिक अहंकारावरण धारण करून श्रेष्ठ आत्मस्वरूपाचा विसर पडल्यावर त्या राक्षसाला मग अधपतनाची सुद्धा पातळी किती खालावली आहे हे कळत नाही. समाजात वावरताना लज्जा रक्षणार्थ त्याने कपडे घातले आहेत की नाही हेही त्याला आठवत नाही. आजकाल तर कलियुग आलेला आहे. रस्त्याने किती अपुरे कपड्यामध्ये लोक फिरतात, लाज वाटत नाही त्यांना. भविष्यात होणाऱ्या दुर्दैवी लज्जेस्पद दुर्दशेची त्याला लाजही वाटत नाही. मानसिक दृष्ट्या कमकुवत लोक असे अनेक अप्राकृत गैरकृत्य करतात. किमान माणसाने तरी असे करू नये असे वेदाचे सार आहे आणि तेच ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या शब्दात मांडलेलं आहे. कारण अनेक ऋषी मुनींनी खूप वैचारिक चिंतनातून हे शब्द ब्रह्म साठा ज्ञानसागर येथे संकलित केला आहे. हा शब्दसाठा केवळ आणि केवळ माणसाच्याच उपयोगाचा आहे. त्याचा उपयोग मनुष्येतर प्राणी करू शकत नाही. म्हणून किमान या शब्दाच्या अनुषंगानं स्वतःच्या बुद्धीला प्रबोधित करून माणसानं नको त्या गोष्टीची लाज वाटावी आणि चांगल्या गोष्टीची लाज वाटली नाही पाहिजे. पण या जगात उपराट जिन आहे की ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याची लाज वाटत नाही आणि जे लाज वाटते ते सुद्धा कृत्य सन्मान करतात. आता 8व्या शब्द म्हणजे आस्तिक्यम म्हणजे आस्तिकता, म्हणजे मनात ईश्वराची निर्विवाद निशंक निसंदेह भावना निर्माण होणे. आस्तिक भावनेची व्याख्या करताना एकनाथ महाराज आपल्या शब्दात म्हणतात, ऐक अस्तिक्याचा निर्वाहो सर्वत्र माझा ब्रह्मभाव, कोठेही अभाव येऊ नेने. ईश्वर सर्वत्र आहे हा ब्रह्मभाव मनात बिंबवला पाहिजे. किंबहुना बिंबवा, त्याची कुठेही कमतरता आहे असं समजू नका, तरच आस्तिकता टिकते असं संत ज्ञानदेव सुद्धा म्हणतात. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझ्याची ठाई. अवघी मनुष्य योनी जन्मजात स्वभावता निस्वार्थी भजनप्रिय भक्त असते, परंतु संग दोष बाधा होते आणि तो या मूळ स्वाभाविक स्वभावापासून दूर भटकतो. हे का होते हे त्यालाही समजत नाही. आपल्या अनादी परमपिता परमात्म्याविषयी स्वाभाविक शुद्ध भावना मनात का टिकत नाही? वारंवार देही हेची पै वासना अखंड चरणा घालीन मिठी, हा माझा नवस आठवीन पाय आणिक ते काही नेने दुजे. एकनाथ महाराज आपल्या अभंगाद्वारे सांगतात, प्रत्येक देहधारणा करताना प्रत्येक वेळी गर्भात तो भ्रूण अवस्थेत देहाने घडणारा हा जीवात्मा भगवंताला त्या संकटातून बाहेर काढण्याची विनंती करतो आणि असंख्य वेळा वचन देतो की बाहेर गेल्यावर बाबा रे मी आपल्या चरणाला मिठी घालीन, आपले पाय आठवीन, हा माझा नवस आहे म्हणतो. आणि हा नवस करून आपण या ठिकाणी मानुष्य देह धारण केलेला आहे. परंतु जन्म झाल्यानंतर केव्हा 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 करतो आणि तो जी याचना केली होती भ्रूण अवस्थेमध्ये ती विसरतो आणि भौतिक वस्तूच्या संग्रह छंदामध्ये नंतर अव्याहतपणे का गुरफटतो कोण जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू ऐसा साचू जयाचा मनोधर्मू, ते या आस्तिका जे आश्रमू पांडवागा. आस्तिक्य धर्म म्हणजे काय अर्जुना? तिन्ही लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ तोच एक पुरुष असल्याची भावना आणि त्याच्यावर असलेली दृढ श्रद्धा म्हणजे आस्तिकता आहे. आस्तिक म्हणजे ते असल्याचं अस्तित्व आस्था पूर्णपणे मनामध्ये दृढ होणे. तो आहेच किंबहुना त्याच्याशिवाय काहीच नाही ही पराकाष्ठा निष्ठा अंतर मनामध्ये म्हणजे अंतकरणामध्ये दृढ झाली पाहिजे. कारण पुरुषोत्तम शब्दाचा विग्रह जर पाहिला तर पूर्व उषः उत्त आणि तमः अशा 4 धातू शब्दामध्ये त्याचा विग्रह होतो. हा शब्द मानव निर्देशक नाही, कारण येथे उषः म्हणजे प्रकाश स्रोत आहे, दिवस निर्देशक आहे. तम म्हणजे जो अंधारात आहे तो माया क्षेत्राला त्रिलिंग प्रकृती असं संबोधलेला आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूप शुद्ध निखळ प्रकृती अतीत अंगाला पुरुष म्हटलेला आहे. पुरह उषः, जो पुरह
आणि जो उषः म्हणजे पूर म्हणजे देह स्थिती अवस्था, अशी अवस्था जी या ठिकाणी उषः काल निर्माण करते, तेजस्वी बनवते आणि उत्तम आहे, तमाला घालवते, तमाच्या बाहेर काढते. उत्तम या शब्दाचा अर्थ आहे तमाच्या बाहेर पडणे, म्हणून याला पुरुषः म्हटलं जातं. आणि हा एकमेव पुल्लिंग दर्शक मानला जातो. बाकी लिंगभाव अबोधामुळे त्याला ते म्हणजे तत् म्हणतात. म्हणजे तसं त्याला स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी असं निर्देश केला जाऊ शकत नाही, म्हणून त्याला तत् म्हणजे ते असं संबोधलं जातं. म्हणून तत्स्वरूप का बोलले जाते, कारण आजपर्यंत अध्यात्म त्याच्या स्वभावाबद्दल काही सांगू शकलेलं नाही, न विज्ञानाला ते आजवर कळलेलं नाही, म्हणून तो आजपर्यंत अनभिज्ञ आहे. परंतु तो जेथे जसा आहे त्याच्या अस्तित्वाला कोणतेही म्हणजे कोणीही नाकारत नाही. त्याच्याशिवाय हे बौद्धिक सर्व वैभव, वैश्विक सर्व वैभव उभे राहू शकत नाही. म्हणून त्याच्यापासून किंवा त्याच्या अंगानेच हे सगळं घडलेलं आहे. हा भाव मनामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी आता आपण हा भाग समाप्त करत आहोत. पुढच्या शब्दांचा भावार्थ आपण पुढच्या भागामध्ये पाहू. धन्यवाद.